सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। तनिषा भिसेंना 4 ते 5 दिवस इंदिरा आयएफ मध्येच ठेवणं चुकीचं होतं। ससून रुग्णालयाच्या चौकशीत महत्त्वाचा निष्कर्ष। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत गैसास यांची काय भूमिका होती ते स्पष्ट करा। अहवाल दिल्यावर ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीला पोलिसांची विनंती। यवतमाळमधील मुलीच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करणार आदिवासी मंत्री अशोक भोईचा आश्वासन। तर सोलार पॅनल घेऊन आदिवासी विभागाचे प्रकल्प निरीक्षक पथकासह मुलीच्या गावात दाखल। यवतमाळच्या पारधी बेड्यावर आदिवासी विकास विभागाचं पथक दाखल। बंद पडलेला पंप सुरू करण्याचे प्रयत्न। सोलर पॅनलद्वारे कायमस्वरूपी वीज देण्याची खटपट। बीडच्या सोनगावमधील वकील महिलेला सरपंचासह 10 जणांकडून काट्या पाईपनं अमानुष मारहाण। मंदिरातील लाऊडस्पीकर विरोधात तक्रार केल्याने मारहाण केल्याचं समोर। 10 जणांवर गुन्हा दाखल। हिंदी विषयाच्या सक्तीविरोधात मनसेचं आंदोलन। मुंबई आणि पुण्यात मनसे सैनिकांकडून हिंदी सक्तीचा GRची होळी। मोदीशांना इंग्रजी मराठी येत नाही म्हणून ते हिंदी लादतायत। संजय राऊतांचा हल्लाबोल। राज ठाकरेंचं स्क्रिप्ट। सागर बंगल्यावरून आल्याचा टोला। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला अटक। बीडमध्ये दाखल तर पोलीस महानिरीक्षकाकडून सेवेतून बडतर्फीची कारवाई। नाशिकमध्ये पोलिसांवर दगडफेक प्रकरणी आतापर्यंत 38 जणांना अटक। शहराध्यक्ष मुख्तार शेखसह 6 जणांना 1 दिवसाची पोलीस कोठडी। यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू। पाईपलाईन असून पाणी नाही, हँडपंपही धूळ खात। काठोडा पारधी बेड्यात पाण्याचं दुर्भक्ष। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।